मी NSSमध्ये होतो, नॅशनल सर्व्हिस स्कीम. त्यामुळं पर्यावरण आणि या गोष्टीविषयी जागरूकता होतीच मनात. परंतु ॲक्च्युली जे ग्राउंड वॉटर आहे किंवा वॉटर कन्झर्वेशन कशा पद्धतीने केलं पाहिजे याच्याबद्दल माहिती ग्रीन क्लबमध्ये गेल्यानंतर समजली. मागच्या वर्षी मार्चमध्ये ग्रीन क्लबचं पुण्यामध्ये आमचं एक ट्रेनिंग झालं ॲज अ मास्टर ट्रेनर म्हणून. त्याच्यामध्ये आम्हाला बऱ्याचशा गोष्टी पुण्यात शिकवल्या गेल्या. कोल्हापूर तसं बघितलं तर कोल्हापूरमध्ये पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही. जे सरफेस वॉटर आहे ते खूप जास्त प्रमाणात अवेलेबल आहे, ग्राउंड वॉटर तेवढं जास्त प्रमाणात उपलब्ध नाही. ही जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आम्हाला ग्रीन क्लबचं जे सेमिनार होतं 2 दिवसाचं पुण्यामध्ये झालं, तिथे गेल्यानंतर समजलं. मग सुरुवातीची जी फेज होती, मी मास्टर ट्रेनर म्हणून ज्यावेळेस कॉलेज ट्रेनिंग घेऊन कॉलेजमध्ये आलो त्यावेळेस मुलांना कन्व्हिन्स करणं तेवढं सोपं नव्हतं. आमच्याकडे खूप वॉटर आहे, आम्हाला काही वॉटर कन्झर्वेशनची गरज नाही, हा एक ॲटिट्यूड मुलांमध्ये होता. मग एकंदरीत विद्यार्थी असेल किंवा मी असेल किंवा पालक असतील, यांना ज्यावेळेस अवेअरनेस आम्ही निर्माण केलं त्यावेळेस सगळ्यांनाच या गोष्टी हळूहळू समजायला लागल्या की नाही, सरफेस वॉटर जरी असेल तरी आपण ज्या बोरवेल घेतलेल्या आहेत त्यातलं वॉटर कधी ना कधी आज ना उद्या 5 वर्षांनी 10 वर्षांनी संपणार आहे. मग त्याच्यावर आपल्याला आत्तापासूनच काम करणं गरजेचं आहे आणि त्याचा खूप फायदा आम्हाला झालेला. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी ग्राउंड वॉटर कमीत कमी कसं वापरता येईल याच्यावर काम करायला सुरुवात केली. एक ऑनलाईन कोर्स आहे, त्या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आम्ही वॉटर मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे, वेस्ट असेल किंवा रेग्युलर वेस्ट असेल तर त्याचं मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे, अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही त्यांना याच्या माध्यमातून शिकवल्या. ऑनलाईन कोर्स आमच्यामध्ये जवळजवळ मागच्या वर्षीपासून आत्तापर्यंत 250 ते 300 मुलांनी ऑनलाईन कोर्स कंप्लीट करून सर्टिफिकेट मिळवलेलं आहे. तसंच ॲक्च्युली आपण ग्राउंड लेवलला राहून वॉटर मॅनेजमेंट कसं करतो आहे हे जर ट्रॅक करायचं असेल तर वायवेस्ट नावाचं ॲप आहे. तर रोज मुलांना आज किती पाणी वापरलं आणि किती कन्झर्व केलं तो डाटा मुलं त्या ॲपवर टाकू शकतात. आणि मुलांमध्ये ॲपचं अवेअरनेस आम्ही प्रत्येक प्रोग्रामला, ट्रेनिंग प्रोग्रामला अवेअरनेस करत असतो. तुम्ही रोज जे पाणी वाचवत आहे ते ॲटलिस्ट त्या ॲपवर हे करा, अपलोड करा, सांगा, जेणेकरून तुमची पण प्रोफाईल डेव्हलप होत जाईल. तुम्ही किती पाणी वापरताय हे आपल्याला सॅटिस्फॅक्शन राहील की मी एवढं पाणी वाचवतोय. एका महिन्यात किती वाचवलं, मग एका वर्षात किती वाचवलं, अशा पद्धतीने तो ॲपवर डाटा आहे. मग आज आमच्या महाविद्यालयातले जे 300-400 मुलं एनरोल झालेली आहेत त्यांच्या माध्यमातून खूप लाखो लिटर पाणी वाचवलेलं आहे सध्या आत्तापर्यंत. आणि मुलं ॲक्टिव्हली पार्टिसिपेट होत आहेत त्याच्यामध्ये. आम्हाला प्रत्येक वेळेस अशी सांगायची गरज पडत नाही तुम्ही कराच म्हणून, ते व्हॉलंटरीली करत आहेत. आमच्या कॉलेजमधलं काम सांगायचं असेल तर विद्यार्थ्यांनी वॉटर ऑडिट केलेलं आहे, इलेक्ट्रिसिटी ऑडिट केलेलं आहे, प्लास्टिकचं ऑडिट केलेलं आहे, कार्बन फुटप्रिंट किती आहे, कॉलेजमध्ये इलेक्ट्रिसिटी किती वापरली जाते, ह्या अशा बऱ्याच गोष्टींवर सध्या महाविद्यालयात ग्रीन क्लबच्या माध्यमातून काम चालू आहे. मध्यंतरी रील्स कॉम्पिटिशन घेतल्या वॉटर कन्झर्वेशनशी रिलेटेड, तर त्याच्यामध्ये आमच्या महाविद्यालयाचा पहिला नंबर आला पूर्ण स्टेटमध्ये. त्याचं गव्हर्नमेंट थ्रू ॲप्रिशिएशन पण झालं. मग हे खूप पहिली जी स्टेप होती की जे मुलांमध्ये अजिबात अवेअरनेस नव्हती आणि आता पहिल्या नंबरपर्यंत आम्ही पोहोचतो आहे. पूर्ण महाराष्ट्र राज्यात आमचं कॉलेज 2 नंबरला आहे सध्या. तर बऱ्यापैकी मग तो बदल घडलेला आहे. गेल्या 2 वर्षामध्ये खूप छान काम झालेलं आहे. सगळे मास्टर ट्रेनर एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि मी स्वतः शिवाजी युनिव्हर्सिटी असेल किंवा न्यू कॉलेज असेल अशा 4-5 ठिकाणी जाऊन स्वतः ट्रेनिंग घेतलेले आहेत. तिकडचे मास्टर ट्रेनर आमच्याकडे येतात, ते आम्हाला गायडन्स करत असतात. मग त्यांच्याकडे काय चालू आहे, आमच्याकडे काय चालू आहे आणि एकंदरीतच काय करायला पाहिजे हे सगळे इंटरलिंकिंग असल्यामुळे, इंटरकनेक्टेड असल्यामुळे ही प्रोसेस सध्या स्मूथली चालू आहे. आणि या ग्रीन क्लबच्या टीमने, युनिसेफच्या टीमने आम्हाला खूप छान सपोर्ट केलेला आहे.